पाण्यामधील माशाप्रमाणे चालणारी ही बोट LG कोरियाने बनवली आहे। यासाठी आपल्याला लागेल प्लास्टिकचा बोटीचा साचा, बॅटरी, मोटर, क्रँक आणि थोडासा फोम रबर। मोटर अशी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे। जर आपण बटन चालू केलं तर मोटर गरगर फिरेल, त्यामुळं आपला क्रँकसुद्धा असा गोल गोल फिरायला लागेल। बॅटरी व क्रँक असलेली मोटर बोटीच्या खालच्या भागात बसून घ्या। वरच्या भागामध्ये बटन बसवा, ज्यामुळे तुम्हाला आपली मोटर चालू करता येईल आणि बंद करता येईल। झाकण बसवून घ्या। बोटीचा हा खालचा भाग बघा। जर आपण बटन चालू केलं तर मोटरचा ॲक्सल फिरेल, त्यामुळे वर लावलेला क्रँक सुद्धा असा गोल गोल फिरायला लागेल। हा डबल क्रँक आहे। हा आपल्याला बोटीच्या पुढच्या भागात बसवायचा आहे आणि तो अगदी असा लूज बसणार आहे। तो क्रँक आतमध्ये असा व्यवस्थित फिरला पाहिजे। हे दोन्हीही क्रँक एका प्लास्टिकच्या पट्टीनं असे जोडून घ्या। प्लास्टिकची पट्टी निघू नये म्हणून वरच्या बाजूला स्टॉपर बसवा। क्रँकला पुढच्या भागामध्ये फोम रबरच्या साहाय्यानं असं एक सेफ्टीसारखा आकार बसवा। बटन चालू केलं की सेफ्टी अशी आजूबाजूला फिरत राहील। जर आता आपण बोट ही पाण्यामध्ये ठेवली तर सेफ्टीमुळं पाणी दोन्ही बाजूला ढकललं जाईल आणि अगदी माशाप्रमाणे ही बोट पाण्यामध्ये पुढे पुढे जात राहील। बोट चांगली दिसण्यासाठी तुम्ही तिला डोळे बसवा। आता डोळे पण असे हलतायत बघा। पाणी दोन्ही बाजूला ढकललं जातं आणि बोट अशी अगदी माशाप्रमाणे पुढे पुढे जाते। मुलांना अतिशय आनंद देणारी ही बोट आहे। मुलांना फार आवडते।